माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहणार आहोत 12th स्टँडर्ड महाराष्ट्र बोर्ड बायोलॉजीमधील चॅप्टर रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. त्यामध्ये आजचा आपला पार्ट 2 आहे. प्रिव्हियस पार्टमध्ये आपण पूर्ण रेस्पिरेशन, ब्रिदिंग वगैरे सगळं कव्हर केलं होतं. त्यामध्ये छोटासा टॉपिक बाकी आहे, तो म्हणजे रेस्पिरेटरी मुवमेंट्स. ते आज आपण पाहणार आहोत आणि आपण सर्क्युलेशनला सुरुवात करणार आहोत. Some respiratory movements are different from the normal movements and help to express emotions or clear the passage. Of these movements, some may be reflexes, but other can be initiated voluntarily, that is coughing or yawning. सपोज की तुम्ही श्वास घेत असताना काहीतरी डस्ट पार्टिकल्स तुमच्या नाकामधून गेले जर तुमच्या ट्रकियापर्यंत वगैरे, तर तुम्हाला लगेच कफ म्हणजे तुम्ही कफिंग करता किंवा तुम्हाला असं वाटतं की काहीतरी अडकलंय, सो तुम्ही कफिंग करता. सो हे काय झालं, व्हॉलंटरी झालं ना. कफिंग आपल्या आपण नाही होत, आपण ते इट्स व्हॉलंटरी प्रोसेस. ओके, सो ते पण एक प्रकारचं रिफ्लेक्स आहे की रेस्पिरेशन रिफ्लेक्स आहे. नेक्स्ट आहे कॉमन डिसऑर्डर ऑफ रेस्पिरेटरी सिस्टम. सो आपण काही डिसऑर्डर्स पाहणार आहोत. सिम्टम्स पण आहेत, कॉजेस पण आहेत आणि ट्रीटमेंट पण आहे. फर्स्ट आहे एम्फायसिमा. एम्फायसिमा इज ब्रेकडाऊन ऑफ एल्व्ह्युलाई अँड शॉर्टनेस ऑफ ब्रिदिंग. सो या ठिकाणी एल्व्ह्युलाई, एकतर जे एल्व्ह्युलाईज आहेत त्या ठिकाणी ते ब्रेकडाऊन होतात. त्याच्या ऑब्व्हियसली ब्रेकडाऊन झाल्यामुळे ते प्रॉपरली एअर एक्सचेंज नाही करू शकणार, गॅसेस एक्सचेंज नाही करू शकणार, त्याच्यामुळे ब्रिदिंग, शॉर्टनेस ऑफ ब्रिदिंग होणार. सो हे कोणामुळे होतं, स्मोकिंग केल्यामुळे, एअर पोल्युशनमुळे, एक्सेस ऑफ जर कार्बन डायऑक्साईड झाला, कार्बन मोनॉक्साईड झाला, तर त्याच्यामुळे एम्फायसिमा होऊ शकतो. ट्रीटमेंट आहे की जर स्मोकिंग करत असेल तर क्विट स्मोकिंग. पोल्युशन असेल तर त्या पोल्युशनच्या ठिकाणी न राहिलं पाहिजे किंवा शुड बी अवॉइड किंवा काहीतरी त्याच्यावरती सोल्युशन असलं पाहिजे. ओके, नेक्स्ट आहे क्रोनिक ब्रॉन्कायटिस. अगेन कफिंग आहे, शॉर्टनेस ऑफ ब्रिदिंग आहे. एक कॉमन आहे सिम्टम्समध्ये सगळ्यांमध्येच, ते म्हणजे शॉर्टनेस ऑफ ब्रिदिंग. कारण काही जरी झालं तरी ब्रिदिंगमध्ये प्रॉब्लेम येणारच आहे. ओके, सो ब्रॉन्कायटिस स्मोकिंगमुळे होतं, अगेन एअर पॉल्युशनमुळे, सेमच सगळे आहेत. ट्रीटमेंट क्विक करायचं आहे स्मोकिंग किंवा अवॉइड एअर पोल्युशन वगैरे. नेक्स्ट आहे ते म्हणजे ॲक्यूट ब्रॉन्कायटिस. ॲक्यूट मीन्स वॉट, त्या ठिकाणी फक्त ब्रॉन्कायमध्ये इन्फ्लॅमेशन होतं, अगेन ब्रिदिंग शॉर्टनेस आहे, येलो म्युकसचा कफ तयार होतो. ओके, हे व्हायरस आणि बॅक्टेरियामुळे होतं. बॅक्टेरियामुळे असेल तर अँटीबायोटिक्स घ्यायचे आहेत, वेपरायझेशन वगैरे करायचं आहे. नेक्स्ट आहे ते म्हणजे सायनसिटिस म्हणजे काय, सायनसमध्ये इन्फ्लमेशन होतं, म्युकस डिस्चार्ज होतो. अगेन हे पण व्हायरस किंवा बॅक्टेरियामुळे होतं. अगेन बॅक्टेरियामुळे असेल तर अँटीबायोटिक्स घ्यायचे आहेत, वेपरायझर यूज करायचं आहे. नेक्स्ट आहे ते म्हणजे लॅरिंजिटिस. सो बेसिकली लॅरिंग्समध्ये होणार आहे, नावावरूनच आपल्याला कळतं. इन्फ्लमेशन ऑफ लॅरिंग्स, वोकल कॉर्ड्स, सोअर थ्रोट, हॉर्सनेस ऑफ साऊंड. कधी कधी आपलं असं विचित्र येतं किंवा आपण म्हणतो ना घसा घसा खरखरतोय वगैरे, सो ते याच्यामुळे होतं. अगेन व्हायरल किंवा बॅक्टेरियल आहे. बॅक्टेरियल असेल तर सेम पण अँटीबायोटिक्स घ्यायचे आहेत, कफचे मेडिसिन्स वगैरे घ्यायचे आहेत. निमोनिया असेल तर लंग्समध्ये इन्फ्लमेशन वगैरे होतं. नेक्स्ट आहे ब्रिदिंग शॉर्टनेस आहे, चेस्ट पेन आहे, ब्लड इन म्युकस, हे महत्त्वाचं आहे. एक एक्स्ट्रा सिम्टम आहे, यापैकी कुठे नव्हतं, दॅट इज ब्लड इन म्युकस. म्युकसमध्ये ब्लड दिसू लागतं. बॅक्टेरिया व्हायरसमुळे होणार आहे. कन्सल्ट फिजिशियन इमिडिएटली, अँटीबायोटिक्स, कफ मेडिसिन्स वगैरे घ्यायचे आहेत. नेक्स्ट आहे अस्थमा. अस्थमामध्ये आहे ते म्हणजे कन्स्ट्रिक्शन ऑफ ब्रॉन्क्युल्स. जे ब्रॉन्क्युल्स आहेत ते असे छोटे चिटकून वगैरे राहतात किंवा कन्स्ट्रक्ट होतात, एकदम असे रिलॅक्स, म्हणजे कसे बाहेर फेकणे ना, सो कन्स्ट्रक्ट म्हणजे असे लाईक कॉन्ट्रॅक्ट होतात. ओके, म्युकस बिल्डअप इन ब्रॉन्क्युल्स, पेरिओडिक स्वीझिंग. त्यासोबतच नेक्स्ट आहे डिफिकल्टी इन ब्रिदिंग, म्हणजे जसं की अस्थमामध्ये दमा लागतो, ज्याला आपण म्हणतो की आपण ब्रिदिंग नाही करू शकत प्रॉपरली, मध्येच श्वास थांबतो वगैरे. सो हे सगळं श्वास थांबतो म्हणजे श्वास एकदम स्लो होतो आणि दम लागतो आपल्याला खूप फास्ट, दॅट इज द अस्थमा. ॲलर्जी टू पोलन ऑफ सम फूड ॲडिक्टिव्स, पेट हेअर्स एक्सेट्रा. अगेन ह्याच्यासाठी काही इनहेलंट्स वगैरे असतात पॅसेज ओपन करण्यासाठी, कारण तो कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे, कॉन्स्ट्रिक्ट झालेला आहे, सो त्याला ओपन करण्यासाठी, तो पॅसेज ओपन करण्यासाठी काही इनहेलंट्स वगैरे असतात आणि ज्याची पण ॲलर्जी असेल ते अवॉइड करायचं आहे. नेक्स्ट आहे ॲक्युपेशनल रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स आहेत, लाईक सिलिकोसिस, जे की सिलिकॉनच्यामुळे होतं. ॲब्सोसिस. सो इन्फ्लामेशन, फायब्रोसिस, लंग डॅमेज वगैरे होणार आहे. लॉंग टर्म एक्सपोजर जर असेल सिलिकासाठी तर त्यामुळे पण हे होऊ शकतं. बरेचसे ऑक्युपेशन्समध्ये सिलिका वापरलं जातं. सो सिलिकाचा जर लॉंग टर्म तुम्ही सिलिकाच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिलात तर मात्र हा डिसीज होऊ शकतो. प्रोटेक्टिव्ह मास्क वगैरे यूज करायचं आहे. हे सगळे प्रिव्हेंटेटिव्ह मेजर्स घ्यायचे आहेत. नेक्स्ट आहे artificial ventilation. So it is also called as artificial ventilation. It is the method of introducing breathing in a person when natural respiration has ceased or faltering. Okay, so basically कधी कधी असं होतं की बऱ्याचदा आपण पाहिलं असेल की एखाद्या व्यक्तीला जर क्रोनिक अटॅक, क्रोनिक नाही म्हणते ना, बट जस्ट एखाद्या पर्सनला जर हार्ट अटॅक आला असेल तर आपण ट्राय की त्याला आपण माउथ ब्रिदिंग वगैरे करू असं. ओके, सो ते काय आहे, आर्टिफिशियल व्हेंटिलेशनच आहे. म्हणजे आपण त्याच्यासाठी ब्रिदिंग करतोय. ओके, आपण त्याच्या बॉडीमध्ये ऑक्सिजन हे करणार आहोत, सो दॅट इज ऑल्सो आर्टिफिशियल ब्रिदिंग आहे. ओके, किंवा
आर्टिफिशियल व्हेंटिलेशन आहे, किंवा तुम्हाला व्हेंटिलेटर्स वगैरे माहिती असतील तर त्याला अटॅच करणं, ते पण आर्टिफिशियल व्हेंटिलेशन आहे. सो इफ यूज प्रॉपरली अँड क्विकली इट कॅन प्रिव्हेंट द डेथ टू ड्रॉनिंग, चोकिंग, सफोकेशन, इलेक्ट्रिक शॉक एक्सेट्रा. या प्रोसेसमध्ये दोन स्टेप्स आहेत. एक तर एस्टॅब्लिशिंग अँड मेंटेनिंग अन ओपन एअर पॅसेज फ्रॉम द अपर एअर ट्रॅक टू दिस लंग्स अँड फोर्स इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन ॲज टू माउथ. एक तर माउथ टू माउथ रेस्पिरेशन केलं जातं, किंवा मग त्या पर्सनला व्हेंटिलेटर्सची अटॅच केलं जाणार, जेणेकरून त्याचं रेस्पिरेशन व्हावं. नेक्स्ट आहे व्हेंटिलेटर. सो व्हेंटिलेटर एक असं मशीन आहे दॅट सपोर्ट्स ब्रिदिंग अँड इज यूज ड्युरिंग द सर्जरी, ट्रीटमेंट वगैरे, किंवा खूप क्रोनिक असा कुठला लंग डिसीज असेल, किंवा कोरोनामध्ये पण व्हेंटिलेशनचा यूज केला जात होता, व्हेंटिलेटरचा यूज केला जात होता. कारण कोरोनामध्ये काय व्हायचं की कोरोनाचे जे पण सगळे व्हायरस आहे तर ते लंग्समध्ये जायचं, त्याच्यामुळे पीपल नॉट एबल टू ब्रीथ. ओके, सो त्याच्यामुळे मग त्यांचं रेस्पिरेशन कंटिन्यू व्हावं यासाठी त्यांना मग लाईफ सपोर्ट सिस्टममध्ये ठेवली जायचं, दॅट इज द व्हेंटिलेटर. सो व्हेंटिलेटरमुळे काय होतं, गेट ऑक्सिजन इन टू लंग्स, म्हणजे ऑक्सिजन लंग्समध्ये घेतलं जातं. व्हेंटिलेटर्स काय करतं, कार्बन डायऑक्साईड लंग्समधून बाहेर करतं आणि पेशंटला ब्रीथ करायला हेल्प करतं. म्हणजे हे सगळं पेशंट स्वतःहून नाही करत, हे मशीन त्याला करायला हेल्प करतं. ट्रान्सपोर्टेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, वेदर युनिसेल्युलर असेल, मल्टीसेल्युलर असेल, शो अन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ एक्सचेंज ऑफ मटेरियल with their surrounding as well as between the various parts of their cells or body. Organisms takes up oxygen and nutrients from the surrounding, and these are circulated within the body for various metabolic activities. So the waste generated within are given out into the surrounding. Obviously बॉडीमध्ये न्यूट्रियंट्स आहेत तर ते पण सर्क्युलेट होत असतात वगैरे, हे सगळं आपण सर्क्युलेशनमध्ये अजून डिटेलमध्ये पाहणार आहोतच. नेक्स्ट आहे ट्रान्सपोर्टेशन इन ऑर्गॅनिझम अँड ॲनिमल्स ऑकर बाय डिफ्युजन. हे पण आपण पाहिलेलं आहे. आणि ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आहे. ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये एटीपी खर्च केले जातात. ओके, सो द मशीन इज सुटेबल, मेकॅनिझम. द मेकॅनिझम इज सुटेबल वेअर दी सरफेस एरिया ऑफ बॉडी इज लार्ज असेल, डिस्टन्स बिटवीन दी पार्ट्स ऑफ द बॉडी इन दी ऑर्गन इज एक्झॅक्टली स्मॉल असेल. ऑब्वियसली सरफेस एरिया जास्त असायला पाहिजे, आणि तो जो मेम्ब्रेन असेल तर तो थिन असायला पाहिजे, तर डिफ्युजन कसं होईल चांगलं होईल. नेक्स्ट आहे सायक्लोसिस. सायक्लोसिस इज द स्ट्रीमिंग मुवमेंट ऑफ सायटोप्लाझम शोन बाय ऑलमोस्ट ऑल ऑर्गॅनिझम्स. प्रत्येक सेलमध्ये जे प्लाझ्मा आहे सेलमध्ये असणारं, तर त्याची मुवमेंट होत असते आणि त्याला आपण म्हणतो सायक्लोसिस. फॉर एक्झाम्पल पॅरामेशियममध्ये होणार आहे, अमिबामध्ये आहे, रूट हेअर सेल्समध्ये पण होतं, WBCs इन ॲनिमल्स, या सगळ्यांमध्ये आपल्याला सायक्लोसिस पाहायला मिळतं. It is for the transportation within the cell or intracellular transport in sponges and cylindrids. The surrounding water is circulated through the body cavities. In flatworms, there is parenchymal circulation. सो बेसिकली या ठिकाणी काय होतं की हे गरजेचं आहे. का गरजेचं आहे, कारण हे ट्रान्सपोर्टेशन करायला हेल्प करते न्यूट्रियंट्सचं. सो नेक्स्ट आहे, कारण तुम्ही जर अमिबा किंवा पॅरामेशियम पाहिले तर ते सिंगल सेल ऑर्गॅनिझम्स आहेत. सो त्यांच्या बॉडीमध्ये असं काहीच नाही आहे की वेन्स असतील, नर्व्स असतील, असं काहीच नाही आहे ना. सो बेसिकली मग हे जे प्लाझ्मा आहे तर तेच एकाच ठिकाणचे न्यूट्रियन्स दुसऱ्या ठिकाणी पास करतं, किंवा जे पण पार्टिकल्स आहेत, जे पण त्या बॉडीला गरजेचं आहे, जशी पण मुवमेंट हवी आहे तर ती करण्याचं काम कोण करणार आहे, हे सायक्लोसिस मुवमेंट करणार आहे. नेक्स्ट आहे, इन राऊंडवर्म्स there are no blood vessels. राऊंडवर्म्समध्ये ब्लड वेसल्स नाही आहेत. सो अँड द बॉडी फ्लुइड इज मूव्ड अराउंड दी viscera by contraction of body wall and muscles, and this is called as extracellular transport. मग जर बॉडीमध्ये वेसल्स नाहीत, ब्लड वेसल्स नाही आहेत, तर मग हे जे फ्लुइड आहे तर ते कसं मूव्ह होणार ना. सो दॅट्स वाय त्यांच्या बॉडीमध्ये हे मुवमेंट करण्यासाठी जे बॉडी वॉल आहे आणि जे मसल्स आहेत तर ते हळूहळू कॉन्ट्रॅक्ट होत असतात. ऑब्वियसली ज्या ठिकाणी फ्लुइड जास्त आहे त्या ठिकाणी जर मसल्स कॉन्ट्रॅक्ट झाले तर ते फ्लुइड पुढे पास होईल. ओके, सो अशा पद्धतीने हे एक्स्ट्रा सेल्युलर ट्रान्सपोर्ट इथे होत असतं. नेक्स्ट आहे सर्क्युलेशन इन ॲनिमल्स. इन हायर ऑर्गॅनिझम्स द सर्क्युलेशन इज कॅरीड आउट बाय द स्पेशल फ्लुइड कॉल्ड एज ब्लड आणि लिम्फ. ज्याप्रमाणे ब्लड आपल्या बॉडीमध्ये इम्पॉर्टंट फ्लुइड आहे, त्याचप्रमाणे लिम्फ सुद्धा आपल्या बॉडीमध्ये इम्पॉर्टंट फ्लुइड आहे. Blood vascular system. Higher animals from Annelida to Chordata have a special type of special circulating fluid, the blood which is pumped to the tissue by the heart through the blood vessels. So ब्लडचं पंपिंग केलं जातं बाय दी हार्ट टिश्यूज, आणि कुठे पाठवलं जातं, ब्लड वेसल्समध्ये, वेसल्समधून टिश्यूकडे, ओके, टिश्यूमधून रिटर्न परत वेसल्समधून हार्टकडे. ओके, सो टाइप्स ऑफ ब्लड वॅस्क्युलर सिस्टीम. ओपन सर्क्युलेशन आहे, क्लोज सर्क्युलेशन आहे, सिंगल सर्क्युलेशन आहे. ओके, अजून बरेचसे टाइप्स आहेत. ओपन सर्क्युलेशनमध्ये जसं की तुम्हाला पाहायला मिळतं कॉक्रोचेसमध्ये वगैरे, त्यांच्यामध्ये ब्लड वेसल्स वगैरे असलं काही नसतं. सो इन ॲनिमल्स हॅव्हिंग अन ओपन सर्क्युलेशन ब्लड इज सर्क्युलेटेड थ्रू दी बॉडी कॅव्हिटीज, म्हणजे हिमोसेल्स. ओके, बॉडी कॅव्हिटीजला आपण हिमोसेल्स म्हणतो. सो दी विसरल ऑर्गन्स लाई इन दी ब्लड फील्ड कॅव्हिटी. सो बेसिकली तुम्ही जर या ठिकाणी बघितलं तरी की तुम्हाला कुठेही नर्व्स नाही पाहायला मिळणार. ओके, सो तुम्हाला असे कॅव्हिटीज वगैरे पाहायला मिळतील. आणि एक्सचेंज ऑफ मटेरियल टेक्स प्लेस डिरेक्टली बिटवीन द ब्लड आणि सेल ऑफ द टिश्यूज. मग इथे ब्लड असं फ्लो होत असतं, या ठिकाणी जे पण सेल्स आणि टिश्यू असतील ते त्याचा आणि त्या ब्लडमध्ये एक्सचेंजेस होत असतात. इथे मध्ये असं कुठे नर्व्स, कॅपिलरीज वगैरे असं काही नाही आहे. ओके,
So the blood flow with low pressure and usually does not contain any respiratory pigment like hemoglobin. सो या ठिकाणी कुठेही गरजच नाही ना, कारण हिमोग्लोबिन काय करतं, ट्रान्सपोर्ट, इट जस्ट अ कॅरियर. ओके, तर या ठिकाणी गरजच नाही कॅरियरची, कारण ब्लड तर फ्लो होत राहणार आहे. ज्या सेलला पाहिजे ते सेल त्यामध्ये जाणार आहे आणि ज्या सेलला नको आहे ते सेल नाही घेणार आहे. ओके, सो सो इट डज नॉट ट्रान्सपोर्ट रेस्पिरेटरी गॅसेस, आणि त्याच्यामुळे ते रेस्पिरेटरी गॅसेस पण नाही ट्रान्सपोर्ट करत, कारण हिमोग्लोबिन काय करतं, ऑक्सिजन कॅरी करायचं काम करतं. सो या ठिकाणी हिमोग्लोबिनच नाही आहे, त्याच्यामुळे अर्थ्रोपोड्स असतील, मोलस्क असतील, यांच्या बॉडीमध्ये ब्लड मध्ये ऑक्सिजन पण ट्रान्सपोर्ट नाही केला जात. सो तुम्ही ऑर्थ्रोपोड्समध्ये बेसिकली कॉक्रोचची पूर्ण सिस्टम पाहिलेली असेल, रेस्पिरेटरी सिस्टम वगैरे. बेसिकली कॉक्रोच याचसाठी आहे कारण कॉक्रोचमध्ये असे बरेचसे फॅक्टर्स आहेत की जे आपल्याला मॅमल्समध्ये नाही पाहायला मिळत. फॉर एक्झाम्पल ओपन सर्क्युलेशन वगैरे. ओके, नेक्स्ट आहे क्लोज सर्क्युलेशन. In all the vertebrates, higher mollusks and annelids, blood is circulated all over the body through a network of blood vessels. आणि ज्यांच्याकडे कॅपिलरी आहे, वेन्स आहेत, आर्टरीज आहेत, त्या सगळ्यांना आपण क्लोज सर्क्युलेशनमध्ये घेणार आहोत. In this type of circulation, blood flows within the blood vessels and does not come in direct contact with the cells आणि body tissue. आपल्या बॉडीमध्ये जर आपण पाहिलं तर ब्लड वेसल्समधून फ्लो होत असतं आणि डिरेक्टली सेल्सच्या कॉन्टॅक्टमध्ये येत नाही, तर सेल्स त्या ब्लडला त्या वेसल्समधून एब्झॉर्ब करून घेतात. ओके, सो नेक्स्ट आहे एक्सचेंज ऑफ मटेरियल बिटवीन ब्लड अँड बॉडी टिश्यू इज थ्रू द इंटरमिडिएट फ्लुइड कॉल्ड एज लिम्फ. आणि आपले जे बॉडी टिश्यूज आहेत आणि जे ब्लड आहे यांच्यामध्ये जर कुठले आयन्स एक्सचेंज किंवा काही एक्सचेंज वगैरे जर करायचं असेल ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड सोडून, तर मग त्यासाठी मधून एक फ्लुइड फ्लो होत असते ज्याला आपण लिम्फ असं म्हणणार आहोत. ओके, सो ब्लड फ्लो विथ इन दी हाय प्रेशर, ब्लड फ्लो विथ हाय प्रेशर अँड कंटेन्स रेस्पिरेटरी पिगमेंट्स लाईक हिमोग्लोबिन आहे फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ रेस्पिरेटरी गॅसेस. ऑब्विसली ब्लडमध्ये पिगमेंट्स आहेत हिमोग्लोबिन सारखे, जे की ऑक्सिजनला कंबाईन करून टिश्यूजपर्यंत पोहोचवायचं काम करतात. क्लोज्ड सर्क्युलेशन जे आहे तर ते दोन पार्ट्समध्ये डिवाइड केलेलं आहे. एक म्हणजे सिंगल सर्क्युलेशन आणि दुसरं म्हणजे डबल सर्क्युलेशन. सो व्हॉट डू यू मीन बाय सिंगल सर्क्युलेशन? इन सिंगल सर्क्युलेशन द ब्लड पासेस थ्रू दी हार्ट ओनली वन्स ड्युरिंग इच सायकल, आणि हे फिशमध्ये होतं. हे खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला विचारलं जातं की हे कोणामध्ये वगैरे होतं. सो बेसिकली या ठिकाणी काय होणार आहे की आर्टरीज आहेत आणि वेंट्रिकल्स आहेत. ओके, सो इथून जे ब्लड आहे तर सगळ्यात पहिल्यांदा ब्लड्स जे आहेत तर ते मध्ये जातील सर्क्युलेशनसाठी. ओके, सो वेंट्रिकलमधून जे ब्लड आहे तर ते गेलेलं आहे आणि ॲट्रियममध्ये जे ब्लड आहे तर ते आलेलं आहे. ओके, सो बेसिकली या ठिकाणी काय होतं इथे की जे ब्लड आहे ते एकाच डिरेक्शनमध्ये, म्हणजे ते कुठेही मध्ये काय म्हणू शकतो आपण त्याला, मध्ये असे डिऑक्सिजनेटेड ब्लड इज पंप फ्रॉम दी हार्ट टुवर्ड्स गिल, आणि मग त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्याचं ऑक्सिजनेशन होतं, त्याच्यामध्ये ऑक्सिजन वगैरे मिक्स केला जातो आणि जे ऑक्सिजनेटेड आहे ते परत रिटर्न येतं. सो बेसिकली इथे एवढी सायकल होती की डिऑक्सिजनेटेड ब्लड जातं, ऑक्सिजनेट होतं, रिटर्न येतं, परत डिऑक्सिजनेट होतं, परत रिटर्न जातं. सो बेसिकली ही एक सायकल या ठिकाणी होणार आहे. सो इथे पंपिंग वगैरे असलं काही नाही आहे. नेक्स्ट आहे सिन्स द हार्ट ऑफ द फिश कॅरीज ओनली डिऑक्सिजनेटेड ब्लड. सो इथून जरी आपण पाहिलं तर डिऑक्सिजनेटेड जाते, इथून पण डिऑक्सिजनेटेड जाते. सो बेसिकली हार्टकडे जेव्हा त्यांचं ब्लड जाणार आहे तेव्हा ते डिऑक्सिजनेटेड जाणार आहे, आणि परत इथे गेल्यानंतर गिल्समधून जेव्हा बाहेरून, गिल्स आर लाईक लंग्स. ओके, सो बाहेरून जेव्हा ते लोक ऑक्सिजन बॉडीमध्ये घेणार आहेत, डिफ्यूज होणार आहे त्यांच्या बॉडीमध्ये ऑक्सिजन, तेव्हा मग हे ऑक्सिजनेटेड होईल, परत ते त्यांच्या बॉडी पार्ट्समध्ये जाईल, येताना परत ते डिऑक्सिजनेटेड होऊनच येणार आहे. सो बेसिकली यांच्या हार्टमध्ये डिऑक्सिजनेटेडच ब्लड आपल्याला बघायला मिळणार आहे. ओके, सो याला आपण म्हणणार आहोत सिंगल सर्क्युलेशन, आणि डिऑक्सिजनेटेड ब्लडच यांच्या हार्टमध्ये असल्यामुळे आपण याला म्हणणार आहोत विनस हार्ट, कारण जाताना पण विदाउट ऑक्सिजन, येताना पण विदाउट ऑक्सिजन, फक्त गिल्स थ्रू ऑक्सिजन मिळते आणि ऑक्सिजनवाला ब्लड सिस्टममध्ये जाणार आहे किंवा ऑर्गन्समध्ये जाणार आहे, बट हार्टकडे फक्त डिऑक्सिजनेटेड ब्लडच येणार आहे. नेक्स्ट आहे डबल सर्क्युलेशन, जे की आपल्या बॉडीमध्ये होतं. याच्यामध्ये ऑक्सिजनेटेड आणि डिऑक्सिजनेटेड दोन्ही प्रकारचं ब्लड आपल्याला बघायला मिळतं. सो इन डबल सर्क्युलेशन ब्लड पासेस थ्रू heart twice during each cycle. It occurs in birds and in mammals. In these animals, heart pumps deoxygenated blood to the lungs for oxygenation and it returns to the heart as oxygenated blood. सो बेसिकली या ठिकाणी टिश्यूजकडून जे काही ब्लड आलेलं आहे तर ते कसं असणार आहे, डिऑक्सिजनेटेड असणार आहे. मग हे जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आलेलं आहे इथून, तर ते जाणार आहे कशामध्ये, हार्टमध्ये जाणार आहे. ओके, आणि हे जेव्हा ब्लड हार्टमध्ये जाणार आहे तर हार्टमध्ये गेल्यानंतर जे पण लंग्सने आणलेलं ऑक्सिजन असेल त्याच्यामध्ये मिक्स होणार आहे आणि हे ब्लड ऑक्सिजनेटेड होणार आहे, आणि मग हे ब्लड कुठे जाणार आहे, बॉडी ऑर्गन्सकडे. परत तिथून ते ब्लड रिटर्न येणार आहे डिऑक्सिजनेटेड होऊन परत राईट ॲट्रियममध्ये, आणि परत या ठिकाणी राईट वेंट्रिकलमधून लंग्समध्ये जाऊन ते कसं होणार आहे, ऑक्सिजनेट होणार आहे, आणि परत लेफ्टमधून परत कुठे जाणार आहे, बॉडी पार्ट्समध्ये जाणार आहे. ओके, सो याला आपण म्हणणार आहोत सिस्टमॅटिक सर्क्युलेशन, जेव्हा ब्लड जे आहे तर ते हार्टमधून बॉडी पार्ट्सकडे जातं, आणि जेव्हा ब्लड बॉडी पार्ट्समधून हार्टकडे येतं तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत पल्मनरी सर्क्युलेशन. सो हा डायग्राम प्रिव्हियस इयरमध्ये आलेला आहे, आताच 2022 मार्चमध्ये. सो इम्पॉर्टंट आहे,
डायग्राममध्ये ब्लँक्स दिले होते. त्या ब्लँक्समध्ये बेसिकली तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्या हार्टला 4 चेंबर्स आहेत. सो राईट एट्रियम, लेफ्ट एट्रियम, राईट वेंट्रिकल, लेफ्ट वेंट्रिकल हे तर तुम्हाला माहितीच आहे आणि हे हार्ट आहे बेसिकली असं तुम्हाला ॲझ्युम करायचं आहे. नेक्स्ट आहे सगळ्यात पहिल्यांदा तर जे डिऑक्सिजनेटेड ब्लड बॉडीमध्ये आलेलं आहे त्या ते पर्मनरी आर्टरीमधून लंग्समध्ये जातं. आता त्याला आपल्याला ऑक्सिजनेट करायचं आहे. लंग्समध्ये गेल्यानंतर ते परत पल्मनरी वेन्समध्ये जातं आणि पल्मनरी वेन्समध्ये आता कुठलं ब्लड आहे मग ऑक्सिजनेटेड, कारण लंग्समधून ते ब्लड झालं ऑक्सिजनेट झालं. मग पल्मनरी वेन ही अशी एकमेव वेन आहे की ज्याच्यामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड आहे. ओके, ऑक्सिजनवालं ब्लड आहे. मग आता हे ब्लड जे आहे ऑक्सिजनवालं तर ते कुठे जाणार आहे लेफ्ट ॲट्रियममध्ये. लेफ्ट ॲट्रियममधून जाईल लेफ्ट वेंट्रिकलमध्ये. लेफ्ट वेंट्रिकलमधून ते ब्लड प्रेशरने कुठे जाणार आहे डोर्सल ॲरोटामध्ये आणि डोर्सल ॲरोटामधून ते ब्लड जाणार आहे बॉडी ऑर्गन्समध्ये. बॉडी ऑर्गन्समधून परत ते ब्लड डिऑक्सिजनेट होऊन येणार आहे इन्फेरियर वेना कॅवामध्ये आणि सुपेरियर वेना कॅवामध्ये, तिथून पुन्हा राईट ॲट्रियममध्ये आणि परत ही सायकल जी आहे ती चालू राहणार आहे. ओके, आता आपण पाहूया सर्क्युलेटरी सिस्टम इन ह्युमन्स. सो ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टममध्ये दोन प्रकारच्या सिस्टीम्स आहेत. एक तर ब्लडची सिस्टीम आणि दुसरी सिस्टीम आहे दुसरी दॅट इज लिम्फची सिस्टीम. ओके, सो ब्लड आणि लिम्फ अशा दोन प्रकारच्या सिस्टीम्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. सो ब्लड वॅस्क्युलर सिस्टम इन ह्युमन बींग्स इज कन्सिस्ट ऑफ ब्लड आहे, हार्ट आहे, ब्लड वेसल्स आहे, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर वेरियस फंक्शन्स लाईक ट्रान्सपोर्ट आहे, होमिओस्टेसिस आहे, प्रोटेक्शन आहे, एक्सेट्रा. सो ब्लड कंपोजिशन अँड कोॲग्युलेशन. सो ब्लड इज स्टडी ऑफ ब्लड इज कॉल्ड एज हेमॅटोलॉजी. ओके, ब्लडच्या स्टडीला काय म्हणतात हेमॅटोलॉजी. बेसिकली हे वर्ड काय करतं हेमोग्लोबिन किंवा हेमॅटोलॉजी हे सगळे वर्ड्स ॲज अ ब्लड रिप्रेझेंट करतात. ऑल्दो त्याला आपण हिम म्हणजे इज लाईक आयरन बट तरीही आपण इथे ते कन्सिडर करूया. An average adult has about 4 to 6 liters of blood. It is a red in color fluid connective tissue. हे फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यूचा प्रकार आहे डिराइव्ड फ्रॉम दी एम्ब्रियोनिक मेझोडम आणि कनेक्टिव्ह टिश्यू कशामधून आलेले आहेत मेझोडम्समधून. इट इज स्लाइटली अल्कलाइन आहे, pH 7.4 आहे ब्लडचा. सॉल्टी आहे, विस्कस फ्लुइड आहे, इट इज हेवियर दॅन वॉटर, पाण्यापेक्षा हेवी आहे. अर्थात विस्कस आहे म्हणजे पाण्यापेक्षा हेवी आहेच. त्याच्यामध्ये 55% ऑफ प्लाझ्मा आहे आणि 44% ऑफ ब्लड सेल्स आहेत. 55% प्लाझ्मा आणि 44% काय आहे ब्लड सेल्स आहेत. आणि हे आपण तुम्ही सेंट्रिफ्युगेशन मेथड वगैरे पाहिली असेल केमिस्ट्रीमध्ये, तर त्याच्यानुसार आपण ह्याला प्लाझ्माला आणि ब्लडला सेपरेट करू, ब्लड सेल्सला आपण सेपरेट करू शकतो. कंपोजिशन तुम्ही इफ यू वॉन्ट रीड करू शकता. नेक्स्ट आहे फॉर्म्ड एलिमेंट्स. सो द ब्लड सेल्स जे आहेत बॉडीमध्ये प्रेझेंट आर प्रोड्युस्ड इन द बॉडी आर कलेक्टिव्हली नोन ॲज फॉर्म्ड एलिमेंट्स. मग ब्लड सेल्समध्ये काय तर WBC, RBC हे जे सगळे ब्लड सेल्स आहेत तर त्यांना आपण कलेक्टिव्हली काय म्हणतो फॉर्म्ड एलिमेंट्स. So human blood contains of 3 types of formed elements, that is red RBCs आहेत, रेड ब्लड कार्पसेल्स आहेत, व्हाईट ब्लड कार्पसेल्स म्हणजे WBC आहे आणि अजून एक आहे ते म्हणजे प्लेटलेट. हे सगळे काय फॉर्म्ड एलिमेंट्स आणि आपल्या बॉडीमध्ये हे जे सगळे फॉर्म्ड एलिमेंट्स किंवा सेल्स आहेत त्यांचं मिळून प्रपोर्शन किती आहे ऑलमोस्ट 44%. ओके, नेक्स्ट आहे आता आपण पाहणार आहोत RBCs किंवा इरिथ्रोसाइट्स किंवा रेड ब्लड सेल्स किंवा रेड ब्लड कार्पसेल्स. सो इरिथ्रोसाइट्स आर द मोस्ट अबंडंट. सगळ्यात जास्त कोण आहे तर इरिथ्रोसाइट्स आपल्या बॉडीमध्ये आहेत. हे काय आहेत, एकतर हे याच्यामध्ये हिमोग्लोबिन असल्यामुळे हे बॉडीमध्ये ऑक्सिजनला ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करणार आहेत. सर्क्युलर आहेत आपल्या बॉडीमध्ये ते बाय कॉन्केव्ह आहेत, इतर ॲनिमल्सच्या बॉडीमध्ये बाय कॉन्व्हेक्स असतात. इन्यूक्लिएटेड आहेत, न्यूक्लियस प्रेझेंट नाही आहे. ओके, बट कॅमलमध्ये आणि लॅमामध्ये या सेल्समध्ये किंवा RBCsमध्ये न्यूक्लियस असतं. ओके, सो बेसिकली इरिथ्रोसाइट्समध्ये मॅच्युअर इरिथ्रोसाइट्समध्ये न्यूक्लियस नाही आहे, बट ते जेव्हा इमॅच्युअर असतं तेव्हा त्याच्यामध्ये न्यूक्लियस असतं. नंतर न्यूक्लियस यासाठी निघून जातं की ऑक्सिजनला बाइंडिंग व्हायला जागा मिळाली. द रेड कलर ऑफ RBC इज ड्यू टू दी ऑक्सिजन कॅरिंग पिगमेंट दॅट इज हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिनमुळेच ब्लडला रेड कलर आला आहे. इफ यू रिमूव्ह दी हिमोग्लोबिन तर ब्लड कलरलेस आहे. ओके, कलरलेस म्हणजे बाकीच्या न्यूट्रिएंट्समुळे कलर येईलच बट इट विल बी कलरलेस ओनली. In their cytoplasm, in male the average number of hemoglobin average number of RBC that is 5.1 to 5.8 million per cubic millimeter, and in female it is about 4.3 to 5.2 million per millimeter cube cubic millimeter. हे आहे टोटल RBCचं काउंट. द ॲव्हरेज लाईफ स्पॅन ऑफ RBC इज 120 days. एक RBC 120 days म्हणजे अराउंड 4 महिने राहू शकतं आणि पुन्हा नवीन जेव्हा RBC तयार होणार तेव्हा त्या प्रोसेसला आपण म्हणणार आहोत इरिथ्रोपोइसिस. RBC are produced from हेमॅटोब्लास्ट किंवा रेटिक्युलोसाइट यांच्यापासून RBCs तयार होतं. द इरिथ्रोपोइटिक ऑर्गन ऑफ द फिटस इज लिव्हर. फिटसमध्ये हे जे इरिथ्रोपोइसिस आहे तर ते लिव्हरमध्ये होतं. अँड स्प्लीनमध्ये पण होतं. अँड इन दी अडल्ट इट इज मेनली इन द रेड बोन मॅरो. बट अडल्टमध्ये हे रेड बोन मॅरोमध्ये RBCs वगैरे तयार होतात. बट फिटस स्टेजमध्ये लिव्हरमध्ये किंवा स्प्लीनमध्ये होत होतं इरिथ्रोपोइटिक ऑर्गन किंवा इरिथ्रोपोइसिस आणि अडल्टमध्ये रेड बोन मॅरोमध्ये होतं. Vitamin B12, folic acid, iron, heme, protein are required for the production of RBC, and the old and the worn out RBCs are destroyed in the liver.
आणि जे ओल्ड आरबीसीस असतील आफ्टर 120 डेज ते काय होणार आहे, डिस्ट्रॉय केले जाणार आहेत लिव्हरमध्ये किंवा स्प्लीनमध्ये. सो दॅट्स वाय स्प्लीनला ग्रेव्हयार्ड ऑफ आरबीसीस पण बोलतात. कंडिशन विथ इन्क्रीज इन द नंबर ऑफ आरबीसी इज कॉल्ड ॲज पॉलिकायथेमिया. जर आरबीसीचा नंबर खूप जास्त एका लिमिटच्या वर झाला तर त्याला आपण म्हणणार आहोत पॉलिकायथेमिया. आणि जर आरबीसीचा नंबर डिक्रीज झालं एका लिमिटच्या खाली, म्हणजे हे जे दिलेलं आहे वरती 5.1 टू 5.8 किंवा 4.3 टू 5.2 मिलियन वगैरे, त्याच्यापेक्षा जर खूप जास्त अमाऊंट कमी झाली तर त्याला आपण म्हणणार आहोत इरिथ्रोसायटोपेनिया. सो कमी असेल तर इरिथ्रोसायटोपेनिया आणि वाढला असेल नंबर तर पॉलिसायथेमिया. ओके. So, the hormone erythropoietin produced by kidney cells stimulate the bone marrow to produce the RBCs. सो आरबीसीस तयार करायचं आहे, हे कसं करणार आहे रेड बोन मॅरोला, तर किडनी एक हॉर्मोन सिक्रेट करणार आहे कॉल्ड एस इरिथ्रोपोइटिन, ज्याच्यामुळे रेड बोन मॅरो जे आहे तर ते आरबीसी तयार करणार आहे आफ्टर 120 डेज. ओके. मॅच्युअर इरिथ्रोसाइट इज डिवॉइड ऑफ न्यूक्लियस, मायटोकॉन्ड्रिया और एनी अदर मेम्ब्रान बाउंड सेल. सो बेसिकली मेम्ब्रान बाउंड जे काय असणार आहे सेल ऑर्गॅन ते सगळे ह्याच्यामध्ये मॅच्युअर आरबीसीमध्ये नाहीये, इमॅच्युअर आरबीसीमध्ये असू शकतात. मायटोकॉन्ड्रिया नाहीये, न्यूक्लियस नाहीये. इन सायटोप्लाझम इज रिच ऑफ हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजन. बेसिकली ऑक्सिजनला जागा मिळावी यासाठीच हे सगळं रिमूव्ह केलं जाते बॉडीमधून. सो its cytoplasm is rich in the hemoglobin and auto-carrying proteinous pigments that give red color to the RBC and blood. It also contains the enzyme called as carbonic anhydrase. हे पण मगाशी आपण पाहिलं होतं की कार्बोनिक एनहायड्रेसच्याच प्रेझेंटमध्ये जे आपलं कार्बन डायऑक्साईड आहे ते पाण्यासोबत रिॲक्ट करतं आणि मग ते तयार करणार आहे कार्बोनिक ऍसिड. बट कार्बोनिक ऍसिड इज अनस्टेबल, मग ते H+ आणि HCO3- मध्ये कन्वर्ट होतं. नेक्स्ट आहे एरिथ्रोसाइट्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्सपोर्ट ऑफ रेस्पिरेटरी गॅसेस, ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड, maintaining pH and viscosity of the blood. नेक्स्ट आहे ते ऑल्सो कंट्रीब्यूट इन द प्रोसेस ऑफ ब्लड क्लोटिंग. सो ब्लड क्लोटिंगमध्ये पण इरिथ्रोसाइट्स इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. द हिमोटोक्राइट इज रेशो ऑफ व्हॉल्यूम ऑफ आरबीसी टू द टोटल ब्लड व्हॉल्यूम ऑफ ब्लड. ओके. सो हेमॅटोक्राइट म्हणजे काय की आरबीसीचं किती व्हॉल्यूम आहे डिवायडेड बाय एकूण टोटल ब्लडचं किती व्हॉल्यूम आहे. आणि हे ऑब्विसली मेल आणि फिमेलसाठी डिफरंट असणार आहे. रिझन की आरबीसीचं व्हॉल्यूम मेल आणि फिमेलसाठी रिक्वायर्ड कमी जास्त वेगवेगळा आहे. नेक्स्ट आहे आता WBC. सो इफ यू वॉन्ट तुम्ही डुझोलॉजी इन्फॉर्मेशन रीड करू शकता. सॉरी. सो नेक्स्ट आहे ते म्हणजे WBC. WBCलाच आपण ल्युकोसाइट्स पण म्हणतो. ल्युको मीन्स बेसिकली व्हाईट. ओके. सो इट इज ल्युकोसाइट्स. कलरलेस आहेत कारण याच्यामध्ये हिमोग्लोबिन नाही आहे. ल्युकोसाइट्स आर कलरलेस पण याच्यामध्ये न्यूक्लियस आहे. अँड ॲमिबॉइड सेल्स. याच्यामध्ये न्यूक्लियस का आहे किंवा याच्यामध्ये ह्याचा शेप ॲमिबॉइड का आहे, कारण याला जे फॉरेन बॅक्टेरिया असतील तर त्यांना मारून टाकायचं आहे. बॅक्टेरिया किंवा मायक्रोब्स जे पण असतील ते. सो फॉरेन पॅथोजनला त्यांना मारून टाकायचं आहे. दॅट्स वाय त्यांचा शेप ॲमिबॉइड आहे. ॲमिबॉइड म्हणजे अमिबासारखा, जेणेकरून सपोज की आपलं जर जे फॉरेन पार्टिकल आहे तर ते अशा कुठल्याही शेपमध्ये आहे तर त्याचा जो WC आहे त्याला याच्या भोवती असं स्वतःला कव्हर करून घेता यावं कुठल्याही शेपमध्ये. दॅट्स वाय तो ॲमिबॉइड अमिबासारख्या शेपमध्ये आहे. ड्यू टू देअर ॲमिबॉइड मुवमेंट दे कॅन मूव्ह आउट थ्रू द कॅपिलरी वॉल्स. आणि त्याचा कशीही मुवमेंट ते करू शकत असल्यामुळे ते कॅपिलरीच्या वॉल्समधून पण मूव्ह करू शकतात. आणि त्यांची जी मुवमेंट आहे कॅपिलरीच्या वॉल्समधून जाण्याची त्याला आपण डायपेडिसिस म्हणतो. ओके. सो डायपेडिसिस कोण दाखवणार आहे, WBC. तर WBC ॲमिबॉइड मुवमेंट दाखवतं. त्याच्यामध्ये काय आहे, सगळे न्यूक्लियस वगैरे पण प्रेझेंट आहे, अर्थात कारण त्याला पॅथोजनला मारायचं आहे. सो त्याच्याकडे न्यूक्लियस असणे गरजेचं आहे. आणि त्याचे कॅपिलरीमधून जाताना त्याची जी काही मुवमेंट आहे त्याला आपण डायपेडिसिस म्हणणार आहोत. नॉर्मल अडल्टमध्ये, ह्युमन अडल्टमध्ये साधारणतः 5,000 to 11,000 पर्यंत WBC असणार आहेत. डिक्रीज इन द नंबर ऑफ WBC, जसं की 4,000 पेक्षा जर WBC कमी झाले तर त्याला आपण म्हणणार आहोत ल्युकोपेनिया. कमी असेल तर त्या शब्दाच्या शेवटी आहे पेनिया. मग अशी पण एरिथ्रोसायटोपेनिया होतं. सो ते काय आहे, कमी होणं. ओके. कमी नंबर डिक्रीज होणार सेल्सचं. आणि हे कोणाकोणामध्ये पाहायला मिळतं, HIV मध्ये, एड्समध्ये, TBच्या पेशंट्समध्ये. हे का पाहायला मिळतं तर बेसिकली हे जे सगळे ल्युकोसाइट्स आहेत ते एड्स HIVच्या मायक्रोब्सला पॅथोजनला मारण्यासाठी यूज होतात. ओके. सो त्याच्यामुळे यांचा नंबर काय होतं, डिक्रीज होतं. टेम्पररी इन्क्रीज इन द नंबर ऑफ WBC इज कॉल्ड एज ल्युकोसायटोसिस. ओके. पण जर नंबरमध्ये इन्क्रीज झाला तर त्याला आपण म्हणणार आहोत ल्युकोसायटोसिस. हे कोणामुळे होतं, ड्यू टू इन्फेक्शनमुळे. इन्फेक्शन झालं तर WBCचा नंबर वाढवला पाहिजे ना इन्फेक्शनला मारण्यासाठी. सो दॅट्स वाय काय होतं, यांचा नंबर इन्क्रीज होतो, ज्याला आपण म्हणणार आहोत ल्युकोसायटोसिस. नेक्स्ट आहे इट इज ड्यू टू इन्फेक्शन. ओके. हे प्रेग्नन्सीच्या दरम्यान होतं जेव्हा न्यूबॉर्न बेबी वगैरे असेल तेव्हा. अनकंट्रोल इन्क्रीज इन द नंबर ऑफ WBC इज अ टाईप ऑफ ब्लड कॅन्सर. आणि हाच जर नंबर खूप जास्त वाढला, एका सर्टन लिमिटपर्यंत वाढतोय, ल्युकोसायटोसिस म्हणणार. कमी होतोय, ल्युकोपेनिया म्हणणार. पण हा नंबर सडनली इन्क्रीज होत गेला त्याला आपण ल्युकेमिया म्हणतो. आणि ल्युकेमिया हे काय आहे, ब्लड कॅन्सर आहे. सो WBC आर मेनली कॉन्सर्न विथ द डिफेन्स मेकॅनिझम दॅट इज प्रोटेक्शन. WBCचं काम काय आहे, मोस्टली प्रोटेक्शन आहे.
आरबीसीचं काय होतं, ट्रान्सपोर्ट करणं ब्लड सेल्स, मेनली ते काम होतं, बाकीचे पण काम आहेतच, बट मेनली काय काम आहे की हिमोग्लोबिन जे आहे त्याच्यामुळे ऑक्सिजनला ट्रान्सपोर्ट केलं जातं. नेक्स्ट आहे दोन प्रकारचे डब्ल्यूबीसी आहेत, ते म्हणजे ग्रॅन्युलोसाइट्स आणि ग्रॅन्युलोसाइट्स. सो देर आर दीज डब्ल्यूबीसीज आर कलरलेस आहेत, इरेग्युलर न्यूक्लिएटेड आहे, पॉलिमॉर्फिझम दाखवतात, म्हणजे खूप सारे फॉर्म्समध्ये दिसू शकतात आपल्याला ते, कारण ह्याचं शेपच नाही यांना कुठल्याही प्रकारचं, त्याच्यामुळे ते खूप साऱ्या फॉर्म्समध्ये पाहायला मिळू शकतात. सो हे पुढे ग्रॅन्युलोसाइट्स आणि ग्रॅन्युलोसाइट्स अशा दोन टर्म्समध्ये आपण यांना डिफरन्शिएट करतो. ग्रॅन्युलोसाइट्स म्हणजे काय, असे डब्ल्यूबीसीस की ज्यांच्यावरती ज्यांचं सायटोप्लाझम जे आहे त्याच्यामध्ये ग्रॅन्युल्स प्रेझेंट आहे, ओके, ग्रॅन्युलर सायटोप्लाझम आहे, त्याला आपण म्हणणार आहोत ग्रॅन्युलोसाइट्स. यालाच आपण पॉलिमॉर्फोन्यूक्लियर ल्युकोसाइट असं पण म्हणतो, कारण याच्यामध्ये जे न्यूक्लियस आहे त्याचे खूप सारे फॉर्म्स आहेत, ओके. सो PMN दे हॅव लोब्ड न्यूक्लियाय इन डिफरंट शेप्समध्ये न्यूक्लियस असल्यामुळे आपण त्याला पॉलिमॉर्फोन्यूक्लियर ल्युकोसाइट असं म्हणतो. ग्रॅन्युलोसाइट्स आर फॉर्म फ्रॉम मायलॉइड स्टेम सेल्स अँड वन्स फॉर्म डू नॉट डिवाइड, आणि एकदा फॉर्म झाले ग्रॅन्युलोसाइट्स की ते डिवाइड काय होत नाही, ओके. Total WBC पेक्षा 72% of WBC are granulocytes. Granulocytes are actually secretory vesicles which contain various enzymes, secretion, etc. Depending upon the staining property of granules, these granulocytes are classified into three different types, that is neutrophils, basophils, acidophils, etc. So basically हे जे ग्रॅन्युलोसाइट्स आहे त्याचं आपण डिव्हिजन केलेलं आहे न्यूट्रोफाइल्स मध्ये, बॅसोफिल्स मध्ये, ॲसिडोफिल्स मध्ये, एक्सेट्रा. सो आता या ठिकाणी तुम्ही खाली एक ड्रॉइंग म्हणजे डायग्राम बघू शकता, की तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल ग्रॅन्युलोसाइट्स. आधी आपण ग्रॅन्युलोसाइट्स वगैरे सगळं कम्प्लीट करूया आणि मग आपण या डायग्रामकडे येऊया, ओके. सो न्यूट्रोफाइल्स. Granules are very fine, large in number, evenly distributed and strained with natural strain, that is natural dye. Nucleophiles are about 70% of total WBC. 72% ग्रॅन्युलोसाइट्स आहेत पूर्ण WBC पैकी, आणि त्यापैकी 70% जे आहेत तर ते न्यूट्रोफिल्सच आहेत फक्त. हे सेल्सचं कसं आहे, स्पेरिकल आहे, न्यूक्लियस इज सेव्हरल लोब, म्हणजे खूप सारा न्यूक्लियस लोब्स खूप सारे असतात. या ठिकाणी तुम्हाला न्यूट्रोफिल खाली दिलेला आहे, तर असं तुम्हाला हे जे लोब्स आहेत, हा गोळा असं तयार झालेला न्यूक्लियस, त्याला आपण म्हणतो लोब्स. सो 2 to 7 असे लोब्स बघायला मिळू शकतात, आणि याचं काम काय आहे ते म्हणजे ॲनिमॉइड मुवमेंट करतं आणि फॅगोसायटोसिस म्हणजे पॅथोजनला खाऊन टाकणं. दे आर रिस्पॉन्सिबल फॉर डिस्ट्रॉइंग द पॅथोजन्स बाय द प्रोसेस ऑफ फॅगोसायटोसिस, काय बोलते मी, फॅगोसायटोसिस, ओके. नेक्स्ट आहे पस, जे आपण म्हणतो कुठल्या पण जखम झाली की थोड्या दिवसांचा पस वगैरे निघायला लागतो, तर मग पसमध्ये काय असतं, जे डेड न्यूट्रोफिल्स असतात तर ते असतात, डॅमेज टिश्यू आहे, डेड मायक्रोब्स आहे. तुम्ही कधी बघितले का की पस युजली व्हाईटिश असं किंवा पूर्ण कलरलेस असा असतो, का त्याच्यामध्ये रेड कलर वगैरे का नसतो, कारण अर्थात हे WBCs आहे, WBC मध्ये हिमोग्लोबिन नाहीये त्याच्यामुळे त्याला कुठलाही कलर नसतो, ओके. नेक्स्ट आहे बॅसोफिल्स किंवा सायनोफिल्स. सो बॅसोफिल्स तुम्ही डायग्राम मध्ये पण बघून घेऊ शकता, ओके. या ठिकाणी चेकअप करा बॅसोफिल्स. सेकंड नंबरला आहे. सो ब्रॅसोफिल्समध्ये, न्यूट्रोफिल्समध्ये, युसिनोफिल्समध्ये तिघांमध्ये पण कशा पद्धतीने आहे, ग्रॅन्युल्स प्रेझेंट आहेत, ओके. सो दीज सेल्स हॅव फ्यू ग्रॅन्युल्स इन द लार्ज साइज स्टेन विथ द बेसिक स्ट्रेन लाईक मिथायलिन ब्युमिन हे स्टेनिंग दाखवतं. बॅसोफिलस हे नॉन फॅगोसायटोटिक आहेत, यांचा फॅगोसायटोसिसचा काही संबंध नाही आहे, कोणाचं बॅसोडोफिलसचं, फक्त न्यूट्रोफिलस कसे होते, पॅथोजनला ते किल वगैरे करायचे, ओके. हे बॅसोफिल स्मॉल आहेत, स्पेरिकल आहेत, 0.5 to 1% ऑफ टोटल RBC आहे, म्हणजे खूप कमी अमाऊंटमध्ये प्रेझेंट आहे, फक्त 1% ऑफ द WBC, सॉरी मी RBC म्हणाले. नेक्स्ट आहे न्यूक्लियस इज ट्विस्टेड, न्यूक्लियस ट्विस्टेड आहे. दे आर प्रेझेंट इन द इन्फेक्टेड एरिया, ॲलर्जी कंडिशन्स ओनली. आणि बॅसोफिल्स जे आहेत तर ते सिक्रेट करणार आहेत हेपॅरिन, हिस्टामाइन आणि सेरोटिनिन सारखे अँटी ॲलर्जन्स. हे सो खूप इम्पॉर्टंट आहे. बॅसोफिल्स जे आहेत तर ते हेपॅरिन, हिस्टामाइन आणि सेरोटोनिन सिक्रेट करतात. नेक्स्ट आहे युसिनोफिलस किंवा ॲसिडोफिलस. ॲसिडोफिलस कंटेन lysosomal granules that are stained to red color with acidic strains like युसिन, ओके. सो जे ॲसिडोफिल्स आहेत किंवा ज्याला आपण युसिनोफिल्स म्हणतो तर ते इओसिन सारख्या स्ट्रेन सोबत त्याला आपण स्ट्रेनिंग करतो. त्याचं पण पर्सेंटेज खूप कमी आहे, सगळ्यात कमी आहे ते म्हणजे बॅसिडोफिलस, थोडं जास्त आहे युसिनोफिलस, आणि सगळ्यात जास्त आहे ते म्हणजे न्यूट्रोफिलस, ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे न्यूक्लियस इज बायलोब. ते डिस्ट्रॉय अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स बाय फॅगोसायटोसिस, याचं पण काम फॅगोसायटोसिस करणं आहे. त्याच्यानंतर आहे देअर नंबर इन्क्रीज इन ॲलर्जी कंडिशनमध्ये नंबर वाढतं, खाता त्यांना सोबत फाईट करायचं असतं. अँटी हिस्टामिक प्रॉपर्टी दाखवतात हे.
नेक्स्ट आहे दे आर इज रिस्पॉन्सिबल फॉर डिटॉक्सिफिकेशन ॲज दे प्रोड्यूस एनी टॉक्सिक. ओके. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत ए ग्रॅन्युलोसाइट्स. नावावरूनच कळते की यांच्या सायटोप्लाझममध्ये ग्रॅन्युल्स ॲब्सेंट आहेत. सो हे एकूण 28% ऑफ द ल्युकोसाइट्स आहेत. ए ग्रॅन्युलोसाइट्स ए ग्रॅन्युलोसाइट्स आहे 28% आणि ग्रॅन्युलोसाइट्स होते 72%. ओके. सो दे आर फॉर्म फ्रॉम द लिम्फॉइड स्टेम सेल्स. लिम्फॉइड स्टेम सेल्स पासून बनतात हे ए ग्रॅन्युलोसाइट्स. दे कॅन डिवाइड बाय मायटोसिस. न्यूक्लियाय ऑफ ए ग्रॅन्युलोसाइट्स आर लार्जर इन साइज बट आर नॉट लोब्युल्ड. यांचे कसे न्यूक्लियर लोब्युल होते बॅसोफिल्समध्ये म्हणा किंवा न्यूट्रोफिल्समध्ये 2 to 7 पर्यंत लोब झालं होतं न्यूक्लियस. तसं या ग्रॅन्युलोसाइट्समध्ये लोबिंग वगैरे असलं काही नाही आहे. तर ए ग्रॅन्युलोसाइट्सचे दोन टाईप्स आहेत, लिम्फोसाइट्स आणि मोनोसाइट्स. सो लिम्फोसाइट्स ॲज यू ऑल नो की स्मॉल टाईप ऑफ WBCs आहेत जे की स्पेरिकल स्ट्रक्चरमध्ये आहेत. न्यूक्लियस याच्यामध्ये प्रेझेंट आहे. 25 to 30% ऑफ दी WBCs हे प्रिपेअर करतात. डिपेंडिंग अपॉन त्यांचं फंक्शन काय आहे तर त्या ठिकाणी लिम्फोसाइट्स जे आहेत तर ते दोन प्रकारचे असतात, बी लिम्फोसाइट्स, टी लिम्फोसाइट्स. बी लिम्फोसाइट्स हे मॅच्युअर होतात कशामध्ये, बोन मॅरोमध्ये, अँड आर रिस्पॉन्सिबल फॉर दी antibody production or humoral antibody. It is हायली स्पेसिफिक रिजन, हायली स्पेसिफिक अँटीजन आहे, अँटीबॉडी, इम्युनिटी, टी लिम्फोसाइट्स वगैरे हे सगळं तुम्हाला डिसीजेस चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये बघायला मिळेलच. ओके. टी लिम्फोसाइट्स जे आहेत तर ते थायमसमध्ये मॅच्युअर होतात अँड आर रिस्पॉन्सिबल फॉर द सेल मेडिएटेड इम्युनिटी. त्याच्यामध्ये हेल्पर सेल्स आहेत, किलर टी सेल्स आहेत, मेमरी टी सेल्स आहेत, सगळ्या प्रकारचे टी सेल्स आहेत. सो मी या ठिकाणी हे डिटेलमध्ये नाही एक्सप्लेन करत आहे कारण आपल्याला अजून डिटेलमध्ये पाहायचं आहे हे डिसीजेसवाल्या चॅप्टरमध्ये. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे मोनोसाइट्स. मोनोसाइट्स आर द लार्जेस्ट ऑफ ऑल दी WBC. सगळ्यात लार्जेस्ट कोण असेल तर ते मोनोसाइट्स आहेत आणि सगळ्यात जास्त नंबरमध्ये कोण असेल तर ते न्यूट्रोफाइल्स आहेत. ओके. मोर नंबरमध्ये कोण असेल तर ते आहेत न्यूट्रोफाइल्स आणि सगळ्यात लार्जर जर कोणी असेल तर ते आहे मोनोसाइट्स. ही मोनोसाइट्सचं एक या ठिकाणी स्ट्रक्चर पण बघू शकते. इट इज व्हेरी लार्ज दॅन अदर सेल्स. सो इट्स न्यूक्लियस पण लार्ज असणार आहे ऑब्विसली. किडनी बी शेपमध्ये जसं न्यूक्लियस आहे किडनी किंवा बिन शेपमध्ये आहे ते 33 to 5% ऑफ WBC त्याचं हे आहे पर्सेंटेज आहे. मोनोसाइट्स आर ॲक्टिव्हली मोटाईल आणि गिव्ह राईज टू द मॅक्रोफेज. हे पण मॅक्रोफेज म्हणजे फॅगोसायटिसिस काम करतं, बॅक्टेरियाजला वगैरे डिस्ट्रॉय करणार आहे. नेक्स्ट आहे ते म्हणजे प्लेटलेट्स. प्लेटलेट्सलाच आपण थ्रोम्बोसाइट्स म्हणतो. थ्रोम्बोसाइट्सला आपण थ्रोम्बोसाइट्स आर सेल्युलर फ्रॅगमेंट्स फॉर्म फ्रॉम अ लार्ज सेल कॉल्ड एज मेगा कॅरिओसाइट्स. सो मेगा कॅरिओसाइट्स नावाचे लार्ज सेल्स होते ते ब्रेकडाऊन झाले, त्यापासून खूप सारे सेल्सचे फ्रॅगमेंट्स तयार झाले अशा पद्धतीने. आणि हे जे फ्रॅगमेंट्स आहेत त्याला आपण, हे जे पर्पल आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, प्लेटलेट्स म्हणणार आहोत. दीज आर प्रोड्यूस्ड इन दी बोन मॅरो. अगेन हे पण बोन मॅरोमध्येच प्रोड्यूस होतं, ज्याप्रमाणे आपल्या RBCs बोन मॅरोमध्ये प्रोड्यूस होतं त्याचप्रमाणे. नेक्स्ट आहे ते आर व्हेरी स्मॉल ओव्हल शेप आणि फ्रॅगमेंट्स आर विदाउट न्यूक्लियस. अगेन याच्यामध्ये पण RBCs प्रमाणे न्यूक्लियस नाही आहेत. सो असे बरेचसे कॅरेक्टर्स RBCsचे मिळते जुळते आहेत. नेक्स्ट आहे नॉर्मल काउंट ऑफ दी थ्रोम्बोसाइट इन द ह्युमन बॉडी किंवा ह्युमन ब्लड दॅट इज अबाउट 2.5 to 4.5 lakh पर मिलीमीटर क्यूब. आणि इफ द नंबर ऑफ थ्रोम्बोसाइट डिक्रीज झालं तर डिक्रीजला आपण काय लावतो शेवटी पेनिया. सो थ्रोम्बोसाइटोपेनिया कंडिशन बोलणार आपण त्याला. आणि द कंडिशन कॉजेस इंटरनल ब्लिडिंग आणि याच्यामुळे काय होतं, इंटरनल ब्लिडिंग वगैरे होतं. आणि जर प्लेटलेट सिक्रेट प्लेटलेट फॅक्टर विच आर इसेन्शियल फॉर ब्लड क्लोटिंग. आणि सगळ्यात महत्त्वाचं प्लेटलेटचं काम काय आहे ते ब्लड क्लोटिंगला हेल्प करतं. प्लेटलेट फॅक्टर नावाचं एक फॅक्टर ते रिलीज करतं. आणि दे ऑल्सो सील द रप्चर ब्लड वेसल्स बाय फॉर्मेशन ऑफ प्लेटलेट प्लग. आणि एखादी ब्लड वेसल जर रप्चर झाली असेल तर त्या ठिकाणी प्लेटलेट प्लग थ्रोम्बोस तयार केलं जातं. प्लेटलेट पग त्या ठिकाणी अपग तयार होतो आणि मग ते जोडली जाते ती जे पण तुटलेली वेसल असेल तर ती. जे सिक्रेट सेरोटोनिन सिक्रेट करतं. आणि अ लोकल वॅसो कन्स्ट्रिक्टर म्हणजे काय करणार आहे, ब्लड वेसल्सला कन्स्ट्रिक्ट करणारं सिक्रेशन सिक्रेट करणार आहे सेरोटोनिन आणि वॅसो कन्स्ट्रिक्टर. सो बेसिकली जे ब्लड स्मिअर जर आपण घेतला एक स्मिअर, तर ब्लड स्मिअरमध्ये तुम्हाला WBC पाहायला मिळते, RBC पाहायला मिळते, प्लेटलेट पाहायला मिळतात. ओके. आता ब्लड क्लोटिंग आणि coagulation ऑफ ब्लड. क्लोटिंग और coagulation इज द प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग द लिक्विड ब्लड इन टू दी सॉलिड फॉर्म. तुम्ही coagulation ऑफ हे ऐकलं असेल, कर्ड. coagulation ऑफ कर्डमध्ये काय होतं, दुधाचं काय बनतं, कर्ड बनतं. सो लिक्विडचं काय झालं इथे सॉलिडमध्ये कन्व्हर्जन झालं. ओके. सो बेसिकली तेच या ठिकाणी होणार आहे. coagulationमध्ये लिक्विड ब्लडचं काय होतं, सॉलिड फॉर्ममध्ये कन्व्हर्जन होतं. नेक्स्ट आहे दिस प्रोसेस मे बी इनिशिएटेड बाय कॉन्टॅक्ट ऑफ ब्लड विथ एनी फॉरेजन सबस्टन्स. जर आपल्या ब्लडचा संदर्भ कुठल्याही फॉरेजन सबस्टन्सची पार्टिकलची सरफेसची आला
तर त्याच्यामुळे पण हे कोॲग्युलेशन ऑफ ब्लड होतं. किंवा फॉरेजिन सरफेस किंवा कुठला पण इतर सरफेस आपल्या बॉडीला टिश्यूला जर त्यांनी डॅमेज केलं तरी पण आपलं ब्लड काय दाखवतं, क्लोटिंग किंवा कोॲग्युलेशन दाखवतं. सो जर कोॲग्युलेशन होत नसेल तर आपल्याला एखादा कट लागला तर त्याच्यातून सतत ब्लड फ्लो होत राहिलं असतं आणि आपण ते ब्लड स्टॉप नसतो करू शकलो. ओके. So intrinsic and extrinsic procedures involve interacting of various substances called as clotting factors. सो हे जे कुठल्या पण इंटर्नसिक किंवा एक्सटर्नसिक सबस्टन्समुळे जेव्हा आपल्याला काहीतरी लागतं आणि आपलं ब्लड जेव्हा यातून फ्लो होतं आणि काही कालावधीनंतर ते फ्लो होणं थांबतं, त्यालाच आपण काय म्हणतो, ब्लड क्लोटिंग. सो हे ब्लड क्लोटिंग करणारे काही फॅक्टर्स आहेत. सो बाय अ स्टेप वाईज और कॅस्केड मेकॅनिझम आपण आता इथे बघणार आहोत. देर आर 12 टाइप्स ऑफ क्लोटिंग फॅक्टर, 1 to असं 12 पर्यंत त्याचे नंबर्स केलेले असतात. फॅक्टर 5 इज नॉट इन ऍक्टिव्ह यूज, सॉरी फॅक्टर 6, 5 नाही 6. फॅक्टर 6 जो आहे तो आता कुठल्याही यूजमध्ये नाहीये. Interaction of these factors in the enzyme thrombin, interaction of these factors in a cascade manner leads to the formation of thrombin. सो बेसिकली हे सगळे फॅक्टर्स आहेत याच्यामध्ये इंटरॅक्शन होतं आणि इंटरॅक्शनमुळे या फॅक्टर्स पासून काय बनणार आहे, थ्रोम्बिन. सो नेक्स्ट आहे थ्रोम्बोप्लास्टिन हेल्प्स इन द फॉर्मेशन ऑफ एन्झाईम कॉल्ड एज थ्रोम्बिनेस. ओके. थ्रोम्बोप्लास्टिन जे आहे तर ते प्रोटोथ्रोम्बिनेस तयार करायला हेल्प करतं. दिस एन्झाईम इनॅक्टिवेट्स हेपारिन अँड इट कन्वर्ट्स इनॅक्टिव्ह प्रोथ्रोम्बिन इंटू दी ॲक्टिव्ह थ्रोम्बिन. सो हे जे सगळे एन्झाईम्स आहेत तर हे हेपॅरिनला इनॅक्टिव्ह करतं आणि इनॅक्टिव्ह प्रोथ्रोम्बिनला ॲक्टिव्ह थ्रोम्बिनमध्ये कन्वर्ट करतं. आता हे थ्रोम्बिन जे आहे तर ते कन्वर्ट करणार आहे सोल्युबल ब्लड प्रोटीन इंटू फिब्रिनोजनमध्ये. सोल्युबल ब्लड प्रोटीन जे आहे फिब्रिनोजन त्याला कन्वर्ट करणार आहे कशामध्ये, इनसॉल्युबल फिब्रिनमध्ये. जर सोल्युबल ब्लड प्रोटीन इनसॉल्युबल याच्यामध्ये कन्वर्ट झालं तर मग ते ब्लडमध्ये डिझॉल्व्ह नाही होणार आणि ब्लडला ते स्टॉप करून ठेवणार, ती ब्लडला पुढे नाही जाऊ देणार. ओके. सो हे काय आहेत, फिब्रिन आहेत की जे ब्लडला स्टॉप करण्याचं काम करणार आहेत. फिब्रिन फॉर्म्स अ मेश, एक मेश म्हणजे जाळीसारखं एक स्ट्रक्चर तयार होतं इन विच प्लेटलेट्स आणि अदर ब्लड सेल्स काय होतात, ट्रॅप होतात. सो तुम्ही पाहिलं असेल, तुम्हाला जेव्हा लागतं तेव्हा एक कोटिंग वरती असं येतं. ओके. सो ती कोटिंग काय आहे, हे फिब्रिनचंच एक मेश तयार केलेलं आहे की त्याच्यामुळे त्या ठिकाणी प्लेटलेट्स आणि इतर ब्लड सेल्स ट्रॅप होतात आणि क्लोट तयार होतो की त्याच्या पुढे आता पण ब्लड फ्लो नाही होणार. ओके. सो ब्लड क्लॉटिंग जे आहे ते फॉलोइंग चार्टने दाखवलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा जर एक्सट्रेन्सिक वेन आहे, बाहेरनं काही जर टिश्यूला वगैरे डॅमेज झालं तर सगळ्यात पहिल्यांदा तर टिश्यू प्रोथ्रोम्बिन रिलीज करणार आहे, मग ऍक्टिव्हेट करणार आहे फॅक्टर एक्सला, कारण फॅक्टर एक्स कसा आहे, इनॅक्टिव्हेट आहे. एक्स किंवा 10 म्हणूया आपण. फॅक्टर 10ला काय करणार आहे, ऍक्टिव्हेट करणार आहे. फॅक्टर 10ला ऍक्टिव्हेट केल्यानंतर प्रोथ्रॉम्बिनचं कन्व्हर्जन थ्रॉम्बिनमध्ये होतं आणि थ्रॉम्बिन काय करणार आहे, फिब्रिनोजनचं कन्व्हर्जन फिब्रिनमध्ये करणार आहे. कारण फिब्रिनोजन हे सॉल्युबल आहे, फिब्रिन जे आहे ते ब्लडमध्ये इनसॉल्युबल आहे, त्याच्यामुळे ते मेश वगैरे तयार करून ब्लडला काय करणार आहे, क्लॉट करणार आहे. जर इंट्रिन्सिक वेने कुठलीही ब्लड वेसल डॅमेज झालेली आहे तर मग त्यासाठी काय करणार आहे, डायरेक्ट हे इंट्रिन्सिक झाले ना, सो बॉडी आतल्यात बघून घेते काय करायचं ते. सो डायरेक्ट फक्त या ठिकाणी क्लोटिंग फॅक्टर जे आहे तर त्याला इनिशिएट करायचं आहे किंवा त्याला ऍक्टिव्हेट करायचं आहे क्लोटिंग फॅक्टर 10ला. ओके. सो त्याचं ऍक्टिव्हेशन फक्त करायचं आहे. नेक्स्ट आहे हार्ट, जे आपण स्टार्ट करणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हार्टचे वॉल्स वगैरे वगैरे सगळं काही आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.